नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती जी आहे खूप दिवसापासून याची जाहिरात आली होती, एकदा रद्दही झाली होती. त्यानंतर मित्रांनो आता कुठेतरी ही परीक्षा मार्गी लागली आहेत. याचा फायनल निकाल जो आहे असं म्हणावं मित्रांनो, नॉर्मलायझेशन नंतरचा तो प्रसिद्ध झालेला आहे. पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती प्रत्येक गट क आणि ड पदांचा तुम्हाला निकाल आता पाहता येतोय. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही जर निकाल अजूनपर्यंत पाहिलेला नसेल तर तुम्हाला पाहता येणार आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की तुमची अंतिम निवड यादी जी आहे कधीपर्यंत लागणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस कशी असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर सध्या मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन तुमच्या याद्या ज्या आहेत त्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ही स्टेप या ठिकाणी संपलेली आहे. आता पुढची स्टेप तुमची जी असणार आहे मित्रांनो, त्यानंतर कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी मित्रांनो व निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आता मित्रांनो तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार एक एक यादी लागणार आहे आणि त्या जिल्ह्यामधील मित्रांनो कार्यालयानुसार तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे त्या कार्यालयाची यादी असेल किंवा मित्रांनो तुमचं जे पद आहे त्या पदानुसार देखील याद्या लागणार आहेत. जसं की गट क मध्ये आपण पाहिलं मित्रांनो जवळपास 53 ते 54 संवर्ग आहेत. प्रत्येक पदाची मित्रांनो वेगवेगळी यादी लागेल आणि गट ड मध्ये देखील मित्रांनो जवळपास 3 ते 4 संवर्ग आहेत. जसं की हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून गट ड साठी स्पेशल 3,500 जागा आहेत. त्याच्यानंतर हंगामी फवारणी कर्मचारी सर्वसाधारण उमेदवारांमधून HMER परिवहन अशा पद्धतीने तिथं देखील मित्रांनो काय आहेत संवर्ग आहेत वेगवेगळे. तर त्या ठिकाणी प्रत्येक कॅडरनुसार गट ड ची वेगळी यादी असेल. असं प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मग त्याची माहिती देखील मित्रांनो इथंच या वेबसाईटवरती प्रसिद्ध होते. नंतर प्रत्येक ऑफिसनुसार आणि कार्यालयानुसार यादी प्रसिद्ध होते. आता अगोदर मित्रांनो तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार एकच यादी प्रसिद्ध होईल, प्रत्येक जिल्ह्याची एक यादी आणि त्याच्यामध्ये कार्यालयानुसार वेगवेगळ्या मित्रांनो तुमची निवड यादी असणार आहेत. तर ती मित्रांनो यादी जी असणार आहे मग कधी प्रसिद्ध होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून किती दिवस लागतील आम्हाला या ठिकाणी नियुक्त्या भेटायला. तर मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लवकर मित्रांनो ही प्रोसेस जी आहे ती संपणार आहे. आपल्याला वाटलेलं होतं मित्रांनो की रॉ मार्क्स तुमचे अगोदर प्रसिद्ध होतील, त्यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क्स प्रसिद्ध होतील, परंतु तसं झालं नाही. त्यांनी एकत्रितच मित्रांनो थोडासा वेळ घेतला निकाल लावायसाठी, परंतु दोन्हीही मार्क्स जे आहेत तुमच्या दोन्ही याद्या वेगवेगळ्या प्रसिद्ध करण्यापेक्षा एकत्रित प्रसिद्ध केल्यात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मित्रांनो वेळ वाचलेला आहे. पुढची प्रोसेस करायला त्यांना खूप सोपं जाईल मित्रांनो. फक्त थोडंसं गट क मध्ये मित्रांनो जर पाहिलं काही संवर्गासाठी जागा कमी आहेत परंतु काही मोठे संवर्ग आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे 53 संवर्ग आहेत आणि प्रत्येक कार्यालयानुसार त्यांना आता मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर गट ड मध्ये देखील मित्रांनो जास्त वेळ लागणार नाही, कारण की 3 ते 4च कॅडर आहेत. त्याच्यामध्ये गट ड असेल, हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून असेल, सर्वसाधारण उमेदवारांमधून असेल. तर असं प्रत्येकांचं त्यांना आणि गट ड मधले जी 3,500 पद आहेत त्याच्यामध्येही मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार अजून वेगवेगळे ऑफिसेस आहेत. तर त्याच्यानुसार त्यांना आता निवड याद्या आणि प्रत्यक्ष याद्या ज्या आहेत त्या मित्रांनो बनवायच्या आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो प्रत्यक्ष याद्या देखील तुमच्या लागतील, कारण की मागच्या वेळेस तशा पद्धतीने लागलेले होते मित्रांनो. तर यावेळेसही लागतील. जे विद्यार्थ्यांचं निवड झालेलं आहे त्यांचा कट ऑफ लागेल आणि त्याच्यानंतर खाली प्रत्यक्ष यादी देखील मित्रांनो लागतील. कारण की काही जणांचं डॉक्युमेंट जे आहेत ते नसतात, काही जणांना जॉईन करायचं नसतं मित्रांनो. आपल्याला माहिती असेल मित्रांनो आता सध्या तलाठी पदभरती जी आहे त्याच्याही निवड याद्या लागतील. तुम्ही न्यूज पाहत असाल 26 जानेवारीला वगैरे त्यांचं मित्रांनो त्यांना नियुक्तीपत्र द्यायचे. अशा पद्धतीने ऑफिशियली महाभूमीची जी आहे किंवा महसूल विभागाने त्यांच्या ट्विटरवरती देखील न्यूज शेअर केलेले आहेत. तर तिथंही बरेचसे विद्यार्थ्यांनी इकडं मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये आणि आरोग्य विभागामध्ये अर्ज केलेले आहेत. ते तिकडचे मित्रांनो जे निवड होणारे विद्यार्थी आहेत बरेचसे इकडे जॉईन करणार नाहीत. गट ड असेल किंवा गट क असेल तर असे विद्यार्थी कमी झाल्यामुळं या ठिकाणी जे टॉपर विद्यार्थी आहेत, बरेचसे विद्यार्थी जे टॉपर आहेत, त्याचबरोबर MPSC मधून असेल मित्रांनो जे बरेचसे विद्यार्थी टॉपर आहेत ते या ठिकाणी जॉईन न झाल्यामुळे प्रत्यक्ष यादीमधील उमेदवारांना त्याचा खूप मोठा फायदा मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभाग पदभरतीमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो याच्या प्रत्यक्ष यादी देखील लागतील. प्रत्यक्ष यादीमधील बरेचशा उमेदवारांना देखील बोलवलं जाऊ शकतं. तर आता मग नेमके याद्या कधी लागतील, याची निवड यादी आणि जी गुणवत्ता यादी आहे किंवा प्रत्यक्ष यादी जी आहेत त्या पुढची प्रोसेस कधी होईल. तर मित्रांनो सध्या 22 तारीख आहे, आज सोमवार आहे मित्रांनो. पुढच्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये मित्रांनो म्हणजेच या जानेवारी एंडिंगपर्यंत तुमच्या याद्या लागून जातील मित्रांनो. एक अंदाजित माहिती सांगतोय, 99% लागण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो. किंवा 1-2 दिवसामध्येही लागू शकतात, त्याच्या अगोदरही होऊ शकतं. आपण मित्रांनो 8 दिवस धरलेलं होतं या ठिकाणी निकाल लागण्यासाठी, परंतु त्यांनी त्याच्या आधीच निकाल लावलेला आहे. तर याचंही मित्रांनो आपण एक 8 दिवस वाट पाहूयात. जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो नक्कीच याची संपूर्ण प्रोसेस होऊन जाईल. एक
4-5 दिवस मित्रांनो असे निघून जातील तुमचे मित्रांनो. फायनल जे यादी असणार आहेत त्या लवकरच लावल्या जातील मित्रांनो. याच्यामध्ये जास्त वेळ आता लागणार नाही, कारण की 99% मित्रांनो प्रोसेस यांनी ऑलरेडी कंप्लीट केलेली आहे. आता मित्रांनो याच्याबद्दल माहिती सांगितली, निवड याद्या कधी लागतील त्याच्याबद्दल तुम्हालाही मित्रांनो एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मार्क्स किती पडलेले आहेत, जेणेकरून मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना समजेल. आणि तुमचं मार्क्स सांगताना तुमचं जिल्हा सांगा, त्यानंतर तुमची कॅटेगरी असेल आणि तुमचे मार्क्स असतील सांगा, जेणेकरून मित्रांनो कुठल्या ग्रुपमध्ये फॉर्म भरलाय तेही सांगा, जेणेकरून सर्वांना एक अंदाज येईल की कट ऑफ बद्दल मित्रांनो. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार किती लागेल. आपण तर मित्रांनो निवड याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, जे गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यावरून कट ऑफ ठरवू शकत नाही, कारण की तुमची कॅटेगरी असेल, तुमचं कार्यालयानुसार त्या ठिकाणी किती जागा होत्या त्याच्यावरून कट ऑफ ठरणार आहे. त्याच्यामुळे कट ऑफ सांगणं खूप कठीण आहे, परंतु की अंदाजित माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेली देखील आहे. त्याच्यानंतर आता मित्रांनो कागदपत्र तपासणीसाठी काय या ठिकाणी मित्रांनो पुढची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काय दक्षता तुम्हाला घ्यायला पाहिजे, जेणेकरून बरेचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते लागणार आहेत. लक्षात राहू द्या, त्यांनी ऑलरेडी ही PDF फाईल दिलेली आहे. गुणवत्तेने निवड यादी स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येत आहे. ऑलरेडीच त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं मूळ प्रमाणपत्र आणि त्याच्या झेरॉक्सच्या प्रती तयार ठेवायचे मित्रांनो. वाटलंच तर ते बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील तुमचं करणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आणि हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रच ग्राह्य धरली जाणार आहेत मित्रांनो. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रांनो होईल किंवा विभाग स्तरावरती देखील केलं जाऊ शकतं. विभाग स्तरावरती म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये मेन आरोग्य विभागाचं ऑफिस आहे त्या जिल्ह्याच्या अंडर बाकी जिल्ह्यांचे जे मित्रांनो या ठिकाणी काय होतात आरोग्य विभागाचे ऑफिसेस येतात. जसं की पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो मेन विभागीय ऑफिस आहे, तिथे देखील केलं जाऊ शकतं किंवा तुमच्या जिल्ह्याच्या लेवलवरती देखील केलं जाईल. त्याबद्दल तुम्हाला लेटर देखील मित्रांनो पोस्टाने येतं किंवा मित्रांनो मेल येतात. आणि निवड यादी लागल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं कट ऑफनुसार मार्क्स वगैरे देखील असतात, त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सर्व माहिती व्हिडिओ बनवून नेक्स्टमध्ये दिली जाईल मित्रांनो, जसे याद्या लागतील तशा. आता डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी ऑलरेडी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला घाबरायचं कारण नाही या ठिकाणी मित्रांनो. तरी तुम्ही काढून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचे. जसं की मित्रांनो या ठिकाणी म्हटलंय ज्या उमेदवारांकडे खालीलपैकी एखादे प्रमाणपत्र, उदाहरणार्थ जसं की आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यात 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती काय करायचं, तुम्हाला नियुक्तीपासून म्हणजे तुम्हाला जे बोलवलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा नियुक्त तुम्ही झालात म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी करून घेतलं एखादं डॉक्युमेंट नसलं तरी, तर तुम्ही ज्यावेळी जॉईन व्हाल त्या दिवसापासून तुम्हाला काय करायचं आहे, एका महिन्यामध्ये ते आणून देईल असं सांगायचं आहे आणि लिहून द्यायचं आहे की जर आणून नाही दिलं तर माझी उमेदवारी रद्द होईल, नियुक्ती आदेश माझे रद्द केले जावेत. अशा पद्धतीने मित्रांनो एक आशयाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे. त्याच्यामुळं जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. आणि मात्र फक्त मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही जे पण डॉक्युमेंट द्याल जसं की अनुभव प्रमाणपत्र असेल किंवा इतर कुठलंही प्रमाणपत्र तुम्ही द्याल, बनावट किंवा इतर नियुक्तीधारकाची सेवा म्हणजे खोटं वगैरे द्यायचं नाही, तर अपात्र ठरवलं जाईल आणि फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता कागदपत्र मित्रांनो महत्त्वाची कागदपत्र सर्वात अगोदर लक्षात राहू द्या. तुमच्याकडं मित्रांनो तुमची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याचं मित्रांनो तुमच्याकडं मार्कशीट आणि सर्टिफिकेट म्हणजे तुमचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्हीही पाहिजे. जसं की 10वीचं मित्रांनो 2 सर्टिफिकेट भेटतात, 12वीचे 2 भेटतात, तुम्ही पदवी केली असेल तर 2 भेटतात. ते तुम्हाला ओरिजिनल आणि अटेस्टेड पाहिजेत. शैक्षणिक पात्रतेची सर्व प्रमाणपत्र. त्यानंतर जन्मतारखेचं प्रमाणपत्र, ज्यामध्ये जन्म प्रमाणपत्र देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला कुठलाही असेल, जुना असेल तरी चालेल, फक्त ओरिजिनल दाखवायला त्यांना पाहिजे. किंवा मित्रांनो 10वीचं जे तुमची सनद असते त्याच्यावरती देखील मित्रांनो जन्मतारीख असते. शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेटवरती 10वीच्या त्याच्यावरती असते, तेही दिलं तरी चालेल. त्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे आता सध्या तरी चालतं, नंतर जॉईन झाल्यानंतर ते टाईम देतात काढण्यासाठी. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. बरेच विद्यार्थी विचारतात इन्कम सर्टिफिकेट लागेल का, तर नाही मित्रांनो, नॉन क्रिमिनल तुम्ही काढलेलं आहे तर चालेल, फक्त ते एक्सपायर्ड नसावं. त्यानंतर तुमच्याकडं रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, जर नसेल तर तुम्हाला यातल्या कुठल्याही डॉक्युमेंटसाठी ते वेळ देणार आहेत, त्याचं त्यांनी वरती लिहिलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये 10वी 12वी तुमचं जे पण शिक्षण झालेले, ज्या पदावरती तुम्ही अप्लाय केले त्यानुसार. अनुभव तुम्ही टाकलेला असेल, ज्या पदासाठी काही पदांसाठी अनुभव लागतो तर त्याच्यासाठी अनुभव प्रमाणपत्र. त्यानंतर रजिस्ट्रेशन, जसं की गटकमध्ये मित्रांनो आपल्याला माहीत असेल नर्सिसची पदं होती, फार्मासिस्टची पदं होती, त्यांच्यासाठी एक रजिस्ट्रेशन असतं, ते रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाहिजे. MSIT झालेली असेल तर तेही तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो समांतर आरक्षणासाठी, जसं की तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडूमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर याचं मित्रांनो सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही जर त्यामधून फॉर्म भरलेला असेल तर ते ओरिजिनल लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र,
त्यानंतर मित्रांनो स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, आधार कार्ड किंवा इतर काही देऊ शकता आणि पासपोर्ट साईज फोटो वगैरे तुम्हाला द्यायचे आहेत. नावात काही बदल तुम्ही असेल त्याला येस केलेला असेल तर त्याच्याबद्दल मित्रांनो जसं की तुमच्या लग्नामुळे नाव बदललेलं असेल तर विवाह प्रमाणपत्र किंवा तुम्ही जर गॅजेट बनवलेलं असेल नावात बदल झाला आहे म्हणून तर ते गॅजेटचं तुम्हाला द्यायचं आहे. तर हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो. काही डॉक्युमेंटसाठी ते वेळ देतील असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये देखील, त्यामुळं घाबरायचं कारण नाही. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही इतर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7000पेक्षा जास्त प्लस प्रश्नांचे समावेश तुम्हाला करून दिलेले आहेत. कारण की सध्या मित्रांनो TCS मार्फत तुमच्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संच मित्रांनो उपयोगी पडणार आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो TCSने घेतलेले आतापर्यंत वन विभागामधील वनरक्षक असेल, लेखपाल असेल, तलाठी असेल मित्रांनो, सहकारी विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण DMER विभाग असेल, PCMC महानगरपालिका असेल किंवा नगररचना शिपाई भरती असेल, नगर परिषद भरती असेल, अशा विविध पदभरतींच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. तर सध्या होणारी तुमची झेडपी पदभरती असेल, जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल किंवा पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिका पदभरती असेल, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला ही पुस्तकं जी आहेत ती उपयोगी पडणार आहेत. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी स्पेशल तुम्हाला स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज प्रश्नपत्रिका संच हवा असेल, प्रश्नसंच हवा असेल तर तोही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने प्रसिद्ध केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून मित्रांनो इंग्रजी व मराठी प्रश्नसंच आहे. चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार उपलब्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहेत.